लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। अमराळे दलवाडे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लिंबाच्या झाडांची कत्तल, वन विभागाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह। शिंदखेडा तालुक्यातील अमराळे ते दलवाडे मार्गावर अमराळे गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात लिंबाच्या झाडांची तोड झाल्याचं निदर्शनास आल्यानं परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये नाराजी असून संबंधित यंत्रणांनी तातडीनं चौकशी करण्याची मागणी होतीये। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्यालगत असलेली अनेक लिंबाची झाडं तोडण्यात आली आहेत। ही झाडं कोणाच्या परवानगीनं तोडण्यात आली? संबंधित विभागाची मंजुरी घेण्यात आली होती का? तसेच या प्रकरणात वन विभागानं पाहणी केली आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। शासन एकीकडे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, हरित महाराष्ट्र आणि पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमा राबवत असताना दुसरीकडे अशा प्रकारे झाडांची एक प्रकारे कत्तल होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। स्थानिक नागरिकांच्या मते जर ही झाडं विना परवानगी तोडण्यात आली असतील तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी। तसेच या प्रकरणात शिंदखेडा वन विभागानं तातडीनं घटनास्थळी पाहणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होतीये। या प्रकाराकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे का, असा प्रश्नही काही नागरिक उपस्थित करत असून संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। दरम्यान दराणे, रोहाणे, सवाई मुक्टी, तामथरे, अमराळे, आरावे, चिमठावळ, डांगुर्णे, बोरीस, खालाणे आदी परिसरातही मोठ्या प्रमाणात झाडतोड सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। दिवसा झाडांची तोडणी होत असून रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर व ट्रकद्वारे लाकडांची वाहतूक केली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। यावर वन खात्याचे अधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। दरम्यान या प्रकरणी वन विभागाची अधिकृत प्रतिक्रिया वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत उपलब्ध होऊ शकलेली नव्हती। संबंधित विभागाची बाजू प्राप्त झाल्यावर तीही प्रसिद्ध करण्यात येईल। प्रतिनिधी जयपाल गिरासे। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।